नमस्कार. 24 एप्रिल रोजी देवी बगलामुखी दशमहाविद्यांमध्ये देवी बगलामुखी देवीचे आपण पूजन करतो. नवरात्रामध्ये सुद्धा बगलामुखी देवीची पूजा असते. तुम्ही नाव ऐकलं असेल, बऱ्याच लोकांना माहिती पण आहे. तर आता सहजासहजी सगळे लोक बगलामुखी देवीची पूजा करत नाहीत, करू नये. दशमहाविद्यांना जोपर्यंत तुम्हाला गुरुमंत्र किंवा गुरुदीक्षा प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण बगलामुखी किंवा ह्या दशमहाविद्यांमधील कुठल्याही देवीची उपासना डायरेक्ट करू शकत नाही, कारण की त्याचा आपल्याला त्रास होतो. तर आता पण काय वेळेला काय होतं, आता विशेष तिथी असतात त्यांची. आता ही त्यांची जयंती म्हणजे त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे, तर त्या दिवशी त्यांचं आपण पूजन नक्कीच करू शकतो. मनोमन पूजन करावे, स्थापन करण्याची आवश्यकता नाही, कारण की त्या दिवशी त्यांनी आपण मनापासून केलेली प्रार्थना देवतेपर्यंत पोचते आणि आपल्या घरामध्ये तिचं स्थान मांडलंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. तुमची जी काही घरामध्ये देवी असेल, दुर्गा रूप, तिचं पूजन करावे. त्याचप्रमाणे एखादा पिवळ्या रंगाची मिठाई, मग पिवळ्या रंगाच्या मिठाईमध्ये सोनपापडी येऊ शकते, मैसूर पाक येऊ शकतो. आपल्याकडे घरगुती पदार्थ करायचा म्हटला तर बेसनाचा लाडू येऊ शकतो. तर असा हा पिवळा गोड पदार्थाचा तिला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे तिचं स्मरण करावं. घरामध्ये जर का खूप वादविवाद होत असतील, कोर्ट केसेस सारखा तुमच्या पाठीमागे ससेमिरा लागला असेल, राजकारणासारखी परिस्थिती आहे, तर तुम्ही त्या दिवशी जरूर तिचं स्मरण करावं. तिच्यासाठी एखादं बगलामुखी देवीचं एखादं स्तोत्र किंवा मंत्र नका करू डायरेक्टली. एखादं स्तोत्र पठण तुम्ही करू शकता. गुगलवरती सहज अवेलेबल आहेत किंवा चालीसा अवेलेबल आहे, ती वाचू शकता. त्या दिवशी पुरता सांगते मी तुम्हाला, कारण की एखादं अनुष्ठान म्हणजे 108 दिवस करायचं आहे, 21 दिवस करायचं आहे, असं सातत्याने जर करायचं असेल तर मात्र तुम्हाला गुरूंच्या आज्ञेशिवाय तुम्ही करू शकत नाही. पण त्या दिवशी तुम्ही नक्की करा. नक्कीच घरामध्ये जे वादविवाद आणि कटकटी सारख्या चालू असतात त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच थोडासा तरी तुम्हाला तिथे फरक जाणवताना नक्कीच दिसेल. शत्रूवरती विजय प्राप्त करण्यासाठी बगलामुखी देवीचं पूजा केली जाते आणि तिचं अनुष्ठान केलं जातं किंवा तिची विशेष गुप्त साधना केली जाते. पण ती सरसकट कुणीही करू शकत नाही. कुणाचेही व्हिडिओ बघून डायरेक्ट अशी उपासना करू नका, ती तुमच्यासाठी सर्वतः चुकीचं ठरेल. ठीक आहे. जय भवानी, जय जगदंबा.